मित्रांनो नमस्कार. आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज ह्या ॲग्रिकल्चरमध्ये घेऊन येत असतो. तर द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये आपण आता आच्छादनांचा वापर करतो, म्हणजे काही पेपर किंवा कापड याचा वापर करतो. तर हे करत असताना आपल्याला ॲक्च्युअल शेड झाल्यानंतर किती लाईट मिळतं, तर त्याच्यासाठी जनरली एक गोष्ट आपण वापरतो ती म्हणजे लक्स मीटर. म्हणजे लक्स मीटर इथे आपण दाखवलेला आहे की इथे याचा लाईटचा सेन्सर आहे. बघा, आता मी त्याच्यावर हात ठेवतो तर हा लाईट कम्प्लिटली झिरो आहे. आणि आता जेव्हा मी हे उघडतो तर तुम्हाला किती लक्स, म्हणजे आताच्या कंडिशनमध्ये जवळपास 56,000 57,000 लक्सच्या दरम्यान हा लाईट इथे उपलब्ध आहे. तर एक लक्स मीटर असतं. पण आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे की ते म्हणजे पार मीटर. लक्षात घ्या, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन म्हणजे अशा रेडिएशन की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस हा ॲक्टिव्हली होतो, अशा रेडिएशन्स ह्या मीटरनी मोजता येतं. नॉर्मल जे लक्स मीटर किंवा लाईट मीटर आहे, ह्या मीटरनी तुम्हाला फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन ह्या किती आहे ते मोजता येत नाही. पण इथे आपण जे आणलंय ते पार मीटर आहे. तर पार मीटरमध्ये काय, तुम्हाला फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन काय आहे ते मोजता येतं. आता इथे बघा, हे टोटल इथे जे दिलेलं आहे, हे टोटल पार लाईट किती आहे, म्हणजे फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन ह्या किती आहेत हे टोटल दिलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की ज्या RBG म्हणजे 600 to 750 ह्याच्या मधल्या ज्या ॲक्टिव्ह रेडिएशन त्या किती आहे, 500 ते 600 नॅनोमीटर ह्याच्या ॲक्टिव्ह रेडिएशन किती आहे, 400 ते 500च्या किती आहे. मित्रांनो, जो फोटोसिंथेसिस सर्वात जास्त होतो हा 500 ते 750 याच्या दरम्यान होतो. म्हणजे सध्या असणाऱ्या ज्या लाईट रेडिएशन्स आहेत किंवा जो लाईट आहे तो फोटोसिंथेटिकली खूप ॲक्टिव्ह लाईट आहे, हे तुम्हाला ह्या मीटरवरून कळतं. तर जर तुम्ही शेडनेटमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये किंवा प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये काम करत असाल, सोबतच जर तुम्ही द्राक्ष, डाळिंब, पेरू इत्यादी पिकांसाठी आच्छादनांचा म्हणजे पेपरचा किंवा कापडांचा वापर करत असाल, तर तुमच्याकडे हे मीटर असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही पेपर किती उंचीवर टाकता, पेपरावर जर धूळ बसली असली तर तुमच्या फोटोसिंथेसिसला किती प्रॉब्लेम येतोय किंवा अडचण येते हेही तुम्हाला या मीटरद्वारे कळू शकतं. तर अशा पद्धतीचं एक मीटर हे आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि तुम्हाला अधिक माहिती याच्याबद्दल जर पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. सोबतच मी जेव्हा नेहमी तुम्हाला सांगतो की नवनवीन विषयावर मी व्हिडिओ बनवत असतो, तर मला कमेंट करून सांगा की मी आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हे बनवले पाहिजे, जेणेकरून त्या विषयावर मी अभ्यास करू शकेल आणि अधिक माहिती तुम्हाला देऊ शकेल.